13व्या शतकातली ही गोष्ट आहे. मराठवाड्यामधील एक मुलगी पंढरपूरला आली आणि पंढरपूरचीच होऊन राहिली. पंढरपूरला येत असताना अनेक गोष्टी ती मागत सोडून आली होती, पण आल्यानंतर तिने पंढरपूरला आपलंसं केलं. नुसतंच आपलंसं केलं नाही, तर पंढरपूरच्या या भक्तीच्या अंगणामध्ये ती इतकी सामावून गेली की तिला आपल्या घराची पुन्हा आठवण झाली नाही. ती पंढरपूरचीच होऊन राहिली. ही गोष्ट कोणाची आहे? तर संत श्री नामदेव महाराजांच्या घरी दासी रूपाने राहणाऱ्या भगवान पांडुरंगाच्या अपार अशा भक्ताची. ती भक्ता कोण होती? तर ती होती संत जनाबाई. जनाबाईंच्या बाबतीमध्ये आपण आज चिंतन करणार आहोत. संत जनाबाई ज्या होत्या त्या जनाबाई पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांच्या घरी दासी होत्या. नामदेव महाराजांच्या घरी एकूण 14 जण त्यांच्या कुटुंबामध्ये होते. या 14 जणांच्या मध्ये 15वी म्हणजे जनाबाई. 14 जणांच्या या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ संत जनाबाईंनी आपल्या कुटुंबासारखा केला आणि आपलं कुटुंब म्हणता म्हणता त्यांचाच एक अविभाज्य घटक जनाबाई झाल्या. जनाबाईंची नामदेव महाराजांच्या प्रति असीम अशी भक्ती होती. ती किती भक्ती होती, ते किती प्रकारचं नातं होतं की प्रत्येक अभंगामध्ये जनाबाईंनी आपलं जे पालुपद लावलंय, शेवटी दासी जनी अशा प्रकारचं ते पालुपद लावलंय, असं नातं संत जनाबाईंचं आणि नामदेवरायांचं होतं. एकाच जन्माचं हे नातं होतं का? तर नाही. जनाबाईंनीच त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलंय की संत नामदेव महाराजांचं आणि माझं नातं एका जन्माचं नाही, तर अनेक जन्माचं हे नातं आहे. जनाबाईंचा फार गोड अभंग आहे. तो अभंग पूर्ण सांगत बसत नाही. त्या अभंगामध्ये जनाबाई असं म्हणतात की आमचं नातं कधीपासून आहे? प्रल्हादाच्या सोबत आपण जर गेलो, म्हणजे हिरण्यकशिपू आणि प्रल्हादाच्या नरसिंहाच्या अवताराच्या वेळेचा जर प्रसंग आपण पाहिला, तर त्या अवतारामध्ये नामदेव महाराज कोण होते? जनाबाई म्हणते की त्या अवतारामध्ये नामदेव महाराजांचा पूर्व अवतार म्हणजे भक्त प्रल्हाद होते. आणि त्या भक्त प्रल्हादाच्या दरबारामध्ये असणारी दासी म्हणजे पद्मिनी, ती पद्मिनी मी होते. म्हणजे पहिल्यांदा नामदेव महाराजांचा आणि माझा संदर्भ कुठे आला? जनाबाई म्हणते की तो प्रल्हादाच्या अवतारामध्ये आला. पुढे जनाबाईंनी असं वर्णन केलंय की पुढे आमचा संदर्भ कुठे आला? तर म्हणे राम अवतारामध्ये. राम अवतारामध्ये नामदेव महाराज हे अंगद होते आणि नामदेव महाराज अंगद असताना मी कोण होते? तर मी ही मंथरा दासी जी आहे ती मंथरा मी होते. एवढंच नाही, पुढे कृष्ण अवतारामध्ये द्वापर युगामध्ये मी आले. द्वापर युगामध्ये नामदेव महाराज कोण होते? तर भगवान श्रीकृष्णाचे परमप्रिय भक्त उद्धव हे नामदेव महाराज होते. आणि त्या अवतारामध्ये कुब्जा नावाची दासी मी होते. आणि या अवतारामध्ये म्हणजे कलियुगामध्ये आम्ही कोण आहोत? तर संत श्री नामदेव महाराज आणि जनाबाई या नावाने आम्ही दोघं जण प्रसिद्ध आहोत. म्हणजे संत श्री नामदेव महाराजांचा आणि जनाबाईचा संदर्भ हा गेल्या 3 पिढ्यांपासूनचा आहे, 3 अवतारांपासूनचा आहे. आणि हे 3 अवतार जे आहेत ते 3 अवतार या दोघांनी भक्त आणि दासी रूपाने घालवलेत. या जनाबाईंचा अधिकार फार मोठा आहे. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी राहिल्या म्हणून हा अधिकार आहे का? तर नाही. जनाबाईंच्या अंतःकरणामध्ये असणारी जी भक्ती आहे ती भक्ती सुद्धा फार अपार होती. जनाबाईंचा अधिकार सांगत असताना 2 संदर्भ फार महत्वाचे. किती मोठा जनाबाईंचा अधिकार होता? सगळ्यात पहिला संदर्भ असा आहे लोकहो की ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ वारकरी संप्रदायाचा आद्य ग्रंथ मानला जातो. वारकरी संप्रदायामध्ये ज्या ग्रंथाची उपासना आपण सर्वजण प्राणाने करतो, पण त्या ज्ञानेश्वरीला ज्ञानोबा कुठेही ज्ञानेश्वरी या नावाने संबोधलं नव्हतं. गीतेवरचा भाष्य ग्रंथ असणारा हा ग्रंथ ज्ञानोबा 2 नावाने त्याला संबोधलं होतं. पहिलं नाव म्हणजे धर्मकीर्तन हे सिद्धीस नेले तिथ माझे चिवरले पायिक, पण या ओळीमध्ये धर्मकीर्तन असं या ज्ञानेश्वरीला म्हटलंय. आणि दुसरं म्हणजे भावार्थ दीपिका. या 2 नावांनी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला संबोधलं. नामदेव महाराजांचे सुद्धा बऱ्यापैकी अभंग जे ते ज्ञानदेवी या अर्थाने आहेत. पण ज्ञानेश्वरी नाव आलं कुठून? तर ते ज्ञानेश्वरी हे नाव देण्यामागे संत जनाबाईंचा एक अभंग आहे. जनाबाईंनी सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानेश्वरीच्या प्रतीचं आपलं अंतःकरणातलं उत्कट प्रेम व्यक्त करताना म्हटलंय की भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने कोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. नामदेव महाराज ज्ञानोबाराय महाराजांच्या प्रती करुणा व्यक्त करत असताना, ज्ञानेश्वरी प्रती करुणा व्यक्त करत असताना संत जनाबाई म्हणतात की ज्ञानेश्वरी काय? तर ते हे माय ज्ञानेश्वरी. आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाची माय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी हा शब्द आपल्या वारकरी संप्रदायाला जर कोणी दिला असेल तर तो जनाबाईंनी दिला. एवढा जनाबाईंचा अधिकार मोठा आहे. एक. आणि दुसरा जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा की प्रसंग असा आहे पहा, नामदेवरायांचं कीर्तन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चालू आहे.
सगळे संत, आता त्या काळी संत किती, सगळे संत, आपण ज्या ज्या संतांची नावं घेतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतले सगळे संत कीर्तनाला उपस्थित आहेत. संत श्री निवृत्तीनाथ दादा आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, सवता महाराज आहेत, चोखोबाराय आहेत, परिसा भागवत आहेत, जेवढे जेवढे काही त्या काळचे सगळे संत होते, नरहरीनाथ महाराज आहेत, ते सगळे संत त्या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. नामदेव महाराजांनी भगवंताच्या नामाचं चिंतन आणि त्याच्या गुणाबद्दल सांगायला सुरुवात केली आहे. आणि हे सगळे संत तिथे वाळवंटात बसलेले असताना देवालाही वाटलं की सगळे संत जर वाळवंटात असतील तर मी कुठं विटेवर उभा राहीन का, म्हणून भगवंतही असं सांगतात की भगवंतही विटेवरून उभे राहिले, विटेवरून खाली आले आणि खाली येऊन त्या कीर्तनामध्ये गेले. नामदेव महाराजांचं इतकं सुंदर गोड बोलणं चालू होतं की देवालाही त्या कीर्तनामध्ये नाचावं वाटलं. नामा कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, असं वर्णन आहे की पांडुरंगा नाचायला लागले. आणि नाचता नाचता प्रसंग असा आहे की देवाचा पितांबर गळाला. या कीर्तनामध्ये जनाबाई काय करत होत्या, तर जनाबाई म्हणतात की जनी म्हणे देवा सांगा बोला अभंग. जनाबाई असं म्हणतात की देवा आता अभंग सांगा. म्हणजे या सगळ्या कीर्तनामध्ये जनाबाईंचा अधिकार इतका मोठा आहे की जनाबाई अभंग म्हणायला सांगतात. अभंग म्हणण्याचा अधिकार, अभंग बोला असं म्हणण्याचा अधिकार जनाबाईंकडे आहे. सगळ्या या संत मंडळीच्या या सगळ्या कीर्तनामध्ये जनाबाई नावाची स्त्री जी होती, ती स्त्री पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सगळ्या संतांनी नवे नवे पांडुरंगाने तिला अभंग म्हणण्याचा, अभंग सांगण्याचा अधिकार दिला होता. याच्यावरून आपल्या संप्रदायामध्ये असणारी स्त्रियांच्या प्रती, स्त्री संतांच्या प्रती असणारी भूमिका जे ती स्पष्ट होते. म्हणजे पहा, त्या काळामध्ये, म्हणजे आजही आज बऱ्याचदा आपण असं स्त्रीवाद वगैरे या गोष्टी आपण ऐकतो, पण त्या काळामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक स्त्री अशी झाली नाही की तिने काव्य केलं, अशा अनेक स्त्रिया झाल्या. म्हणजे संत मुक्ताबाईंचं उदाहरण आपण काल पाहिलं, मुक्ताबाईंचे अभंग आहेत, संत श्री जनाबाईंचे अभंग आहेत, आपण पुढे पाहणार आहोत निर्मळाबाईंचे अभंग आहेत, सोयराबाईंचे अभंग आहेत. असंख्य स्त्रिया झाल्या की ज्या स्त्रियांनी अभंग रचना सुद्धा त्या काळामध्ये केली, की ज्या काळामध्ये असं काही तथाकथित लोक असं म्हणतात की त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रकारची अराजकता होती, पण त्या अराजकतेमध्ये सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायांनी स्त्रियांना अभंग गाण्याचा आणि अभंग लिहिण्याचा अधिकार दिला. ही किती मोठी गोष्ट आहे. आता यापुढे जनाबाईंचा अधिकार किती मोठा होता हे पाहत असताना, जनाबाई कोण होती, तर नामदेवरायांची दासी होती, नामदेवरायांच्या घरी काम करणारी दासी होती. पण जनाबाईंवर पांडुरंगाचा अधिकार किती आहे, पांडुरंग जनाबाईंना किती सांभाळत असत, तर जनाबाईंच्याच असंख्य अभंगांमध्ये वर्णन असं येतं की जनाबाईंच्या घरी, नामदेव महाराजांच्या घरी जनाबाई ज्यावेळेला काम करत असत त्यावेळेला देवाने विटेवरून खाली यावं आणि देवाने जनाबाईंना सहाय्य करावं. काय काय करावं, जनाबाई ज्यावेळेला घर सारवत असत त्यावेळेला घर सारवण्यासाठी म्हणून देवाने यावं, शेणाने घर सारवावं, शेण आणावं. एवढंच नाही तर ते सारवल्यानंतर जे जे काही जनाबाईंचे कामं असतील, म्हणजे पाणी आणणं असेल, इथून इतकं सगळं सोडा, पण हे सगळं झाल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाईंना न्हाऊ सुद्धा घालायचे. जनाबाई तू सेवा करून करून दमली असेल म्हणून संत जनाबाईंचे पाय सुद्धा देवाने चेपावेत. अशा प्रकारचं सख्य भावाचं नातं भगवान पांडुरंगाचं आपल्या या जनाबाईंचं होतं. म्हणून आदिशक्तीचं एक वेगळंच रूप असणाऱ्या आणि आदिशक्तीचं नामदेवरायांच्या सोबतचं असणारं रूप म्हणजे जनाबाई आहे. आदिशक्तींचं ज्ञानोबारायांच्या सोबत असणारं रूप जे आहे ते रूप म्हणजे मुक्ताबाई आहेत. अशा प्रकारे जनाबाईंचं जे चरित्र आहे ते अलौकिक आहे. आपण कितीही वेळ या चरित्राबद्दल बोलत बसलो, म्हणजे जनाबाईंचं आणि नामदेवरायांचं चरित्र हे दोनही जर आपण विचार केला तर 8 दिवसापर्यंत चरित्र सांगावं लागेल. एवढं सखोल आणि इतकं समृद्ध असं असणारं हे चरित्र आहे. या ज्या जनाबाई आहेत, या जनाबाईंचं वैकुंठ गमन समाधी सोहळा कधी झाला, किती भाग्य पहा की पंढरपूरलाच संत श्री नामदेव महाराजांच्या परिवारातील 14 जणांनी समाधी एकत्र घेतली आहे. आणि या 14 जणांच्या पैकी संत जनाबाईंनी सुद्धा नामदेव पायरीला, म्हणजे भगवान पांडुरंगाच्या मंदिराची जी पहिली पायरी आहे त्या पायरीमध्ये सगळ्या समाधी, या सगळ्या नामदेव महाराजांच्या परिवाराने आणि जनाबाईंनी समाधी घेतली आहे. इतका परमपावन असा अधिकार जनाबाईंचा होता. आणि या जनाबाईंनी भरपूर अभंग रचून आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या अभ्यासासाठी म्हणून एक खजिनाच ठेवलाय. आपण सर्वांनी काय करावं, नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये आदिशक्तीचे हे जे विविध रूप आहेत
त्या विविध रूपांचं चिंतन करावं. संत जनाबाई असतील, संत मुक्ताबाई असतील, सगळ्या संत चरित्राचं, संत वाङ्मयाचं चिंतन करत हा काळ घालवावा, अशा प्रकारचं हे गोड चिंतन आहे. पुढच्या भागात नक्की भेटूयात. धन्यवाद.